नाशिकच्या TCS मधील धर्मांतराचा व्हिडिओ समोर आलाय। आरोपीने कशा प्रकारे धर्मांतर केलं याचा व्हिडिओ आता समोर आलाय। व्हिडिओमध्ये दिसणारा आरोपी सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे। आरोपीने धर्मांतर करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण या संदर्भातले अपडेट्स जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। चंदन, बघतोय की या संपूर्ण प्रकरणामध्ये आता नवनवीन खुलासे दररोज समोर येत आहेत वृषाली। कारण या प्रकरणामध्ये फक्त SITच नाही तर NIA असेल, ATS असेल, या सगळ्या संस्था ज्या आहेत त्या यामध्ये तपास करतायत। हा जो व्हिडिओ समोर आलेला आहे या व्हिडिओमध्ये अगदी स्पष्टपणे दिसतंय की कशा पद्धतीनं हा जो संशयित आरोपी आहे हा आपल्याकडे येणाऱ्या या हिंदू मुलाला टोपी घालतोय, त्याला मिठी मारतोय। आणि एवढंच नाही तर तपासात हे देखील समोर आलेलं आहे की अशाच पद्धतीनं या लोकांना जे हिंदू कर्मचारी होते त्यांना या ठिकाणी बीफ खायला लावणं किंवा त्यांना नमाज पठण करायला लावणं, त्यांना या ठिकाणी हिंदू धर्म कसा कनिष्ठ आहे हे समजून सांगणं, अशा पद्धतीनं ब्रेन वॉशिंग सातत्यानं केलं जात होतं। आणि त्याच संदर्भातला हा व्हिडिओ जो आहे तो या ठिकाणी समोर आलेला आहे। हा भगव्या शर्टमधला जो काही माणूस आहे तो या ठिकाणी इकडे गेल्यानंतर त्याच्या डोक्यावर टोपी घालण्यात आली, त्याला त्या ठिकाणी नमाज पठण करायला लावण्यात आलेला आहे। आणि त्याच्यामुळे आता कशा पद्धतीनं ही संपूर्ण मोडस ऑपरेंडी या ठिकाणी सुरू होती याचा व्हिडिओ जो आहे तो पहिल्यांदा समोर आलेला आहे। अर्थात या सगळ्या प्रकरणामध्ये एक संशयित जो या व्हिडिओमध्ये दिसतोय तो ऑलरेडी पोलीस कस्टडीमध्ये आहे, त्याचा तपास सुरू आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आता आणखी तपासामध्ये काय धक्कादायक खुलासे समोर येतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। विशाली, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी चंदन।